नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कळमनुरी शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव तसेच उद्यानांच्या दुरवस्थेकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहरातील नागरिकांच्या वतीने 13 ऑगस्ट 2026 रोजी नगर परिषद कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे आंदोलन सुमारे 2 तास चालले. यावेळी नागरिकांनी ढोल वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधून घेत विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच 2 दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करावा, शहरातील मुख्य मार्गांसह विविध भागांतील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत आणि घंटागाडीच्या माध्यमातून दररोज कचरा संकलन करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. कडून आज ढोल बजाव आंदोलन घेण्यात येत आहे. तरी हे घेण्याचा उद्देश हे आहे की आमचा आवाज कुठेतरी कमी पडत आहे, म्हणून आज आम्ही ढोल बजाव या माध्यमातून सीओ साहेबांना आणि जे बी सत्ताधिकारी आहेत त्यांना आम्ही आमचा आवाज पुरवण्याचा एक आंदोलन केलेलं आहे. आणि यामागे आमचा विशेष म्हणजे जे मुद्दे आहे, नल, लाईट आणि पाणी, हे 3 गोष्टी जर आम्हाला व्यवस्थित भेटले तर हे आम्हाला करायची आवश्यकता नाही. आणि गेल्या काही महिन्यापासून शहरामध्ये साफसफाई नाही. नल 8 दिवसाला 10 दिवसाला एकदा येते आणि स्ट्रीट लाईट बंद आहे. आणि शहरामध्ये वाढते गुन्हेगारीचे प्रमाण बी वाढत आहे, चोरीचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे बी लाईट बंद असल्यामुळे शहरामध्ये लोकांचे खूप हाल होत आहे. तरी सीओ साहेबांनी हे आमच्या मागण्या पूर्ण करावे अशी आम्ही हे ढोल बजाव आंदोलन कडून एक मागणी करत. ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार. त्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आणि प्रशासनाला जागे करण्याचं एक काम करणार. सर्वांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि तुम्ही पत्रकार, तुम्ही आमची बाहेर घेत आहे. आपल्याच एक नम्र विनंती आहे, पाऊस पडल्यानंतर SBI बँकेसमोर आणि कधी वेळ भेटला तर पोस्ट ऑफिस जवळ 2दा चक्कर मारा. आपला सिरियसली विनंती आहे, तिथं जाऊन बघा की शाळेच्या मुलं जाताना कसा हाल होते. आज गुडघ्याच्या वर पाणी जाते. आतापासून प्रश्न नाही, मागील किती वर्षापासून प्रश्न आहे. सीओ साहेबांना काही घेणं नाही. इथं कसं झालेलं आहे ते मी नेहमी म्हणतो. आता कसं आहे की आम्ही विरोधक, पण इथं कोणता पक्ष नाही. इथं एक सर्वसामान्याचे जबाबदार म्हणजे सर्वसामान्य माणूस इथं आलेला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथं कोणी काय कोणाला काय घेणं नाही. आज शहराचा हाल इतकं भयानक आहे. काय परिस्थिती करून ठेवली हो, कुठं नेऊन ठेवलं आमच्या शहराला. तुम्हाला काय घेणं नाही, दुसरं काय, फक्त पैसे येऊ द्या, काम तुम्ही काम करा ना, आम्हाला काय घेणार. जे बी निवडून येते ते काम करते, आम्हाला माहिती आहे. पण निवडा तुम्ही, तुमच्याकडे इथं सीओ, तुम्ही प्रशासन तुम्हाला पगार देत आहे, तुम्ही त्याचं काय कर्तव्य पार करताय. कधी सीओना पाणी पिऊन बघितलं की बाबा कोणती नाही. आज तुम्ही गुलाम नबी शाळा आणि महात्मा फुले शाळेच्या मुलांना जाऊन बघा. ते मुलं पाऊस आल्यानंतर त्यांचे कपडे किती गदळ होतात, किती मुलं तिथं पडतात. ते आमचे शितळे बंधू एक पत्रकार आहेत, फोटोग्राफर, त्यांच्या दुकानात त्यांनी आजपर्यंत 1000 व्हिडिओ टाकले, पण कोणी त्याचा घेतला का. म्हणजे आम्हाला एक चिंता आहे की तुमचाच आवाज यांच्यापर्यंत पोहोचतो की नाही. मी तुमच्या माध्यमातून तुम्हालाच विनंती करतो की तुमचा आवाज तिकडे पोहोचवा. आणि हे जे घाणीचे साम्राज्य, जे आमचं शहर, जे चांगलं शहर, उत्कृष्ट शहर जे आम्ही आणतो, तर आज स्ट्रीट लाईट वगैरे हे खूप कम आहे. ठीक आहे बाबा, तुम्ही स्ट्रीट लाईट बसवले, आम्हाला प्रकाश पाहिजे. तर तुम्हाला तुमच्या मार्फत एक विनंती आहे, जे पोस्ट ऑफिस जवळचा आणि SBI बँकेजवळचं जे घाणीचं साम्राज्य आहे, असे गावात अनेक आहे. मी जर बोलत बसलो तर ते 8 दिवस कमी पडणार. फक्त मी तुमच्या मार्फत विनंती करतो की तुमचा आवाज आता आम्हाला, तुमचे व्ह्यूज आणि तुमचा व्हिडिओ कोणत्या अधिकारीपर्यंत जाते हे बघायचं आहे. आणि आमचं जे ढोल बजाव जे आंदोलन आहे, तुमच्या माहितीसाठी आम्ही निवेदन देऊन टाकलो, तक्रार देऊन टाकलो. त्याच्यामुळे यात नगरपालिकाचे प्रशासन आहे, शिवसाहेब यांना जागा करण्यासाठी आज हे ढोल बजाव आंदोलन ठेवलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी आमच्या कळमनुरी शहरातले जी सर्वसामान्य जनता आहे, आज तुमच्या माहितीसाठी सगळी परेशान झालेली आहे. त्याच्यामुळे आज तुमच्या माहितीसाठी आज रोडवर जागोजागी कचरा साचत आहे. त्याच्यानंतर नाल्या तुंबत आहेत. नाल्याचं पाणी आज तुमच्या माहितीसाठी की आज ते 7 ते 8 दुकानात जे पाणी शिरलं होतं, त्या पाण्यात शिरल्यामुळे आज दुकानदाराचं हातोहात नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या गावातले स्ट्रीट लाईट बंद आहेत आणि आज सुद्धा एकही कचरा गाडी चालू नाहीये. आज 30-35 हजार लोकसंख्या आमच्या शहरात असून पण आतापर्यंत एकही कचरा गाडी चालू नाही. त्याच्यामुळे आज सर्वसामान्य जनतानं कचरा नेऊन टाकायचा कुठं, हे तुमच्या माहिती. आज 4-4 चुंगडे नाही का आज घरी जमा करून ठेवायला लागले, कचऱ्याचे पोते जमा करून ठेवाले आणि नेऊन टाकायचे कुठं. त्याच्यामुळे आज हे जे डिवायडर झालेले, डिवायडर तुमच्या माहितीसाठी आज बऱ्याच जागी लाईट बंद आहेत, कुठं पोल उभे नाहीत.
आणि दिवसा ढोळ्या इथं चोरी होत आहेत. त्याच्यामुळे आज सगळ्यांना विचार करून आज इथं शिवसाहेबांचं कान उघड्यासाठी आज इथं ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे. याला जबाबदार सर्वच शिवसाहेब म्हणजे मुख्य अधिकारी साहेब म्हणजे आज शहराचा आज ते पालक असते त्याच्याकडे सगळ्या सुविधा द्यायच्या त्यांच्या हातात असते. आज पाणी असो, लाईट असो, रोडची असो, स्वच्छता असो. आता मागतेच काय जनता तुम्हाला का तुमच्या माहिती जवारी आणून टाका म्हणत नाही कोणी. आज फक्त आम्हाला स्वच्छता द्या, नाल्या साफ करा, कचरा गाडी द्या, पाणी वेळेवर द्या, लाईट चालू करून द्या, बस एवढंच मागते. बाकी तुम्हाला खाय प्यायचं किराणा राशन मागत नाही आम्ही. त्याचं पाणी सरळ सरळ जे कोणीकडे सुरूप काढला नाही, कोणीकडे उतार काढला नाही, ते आज लोकांच्या घरानं घुसते आणि त्याच्यानंतर व्यापाऱ्याच्या दुकानात घुसते. हे सर्वसामान्य जनता ज्याच्यामुळे आज सगळं त्रस्त झालेली आहे. ठेकेदाराला सुद्धा या व्यापाऱ्यानं विचारपूस केली असता, ठेकेदाराने सुद्धा हरिरावची भाषा केली, तुमच्याकडे कोणाकडे जायचं जा म्हणले खाऊन, तर तुमच्या माहिती इथं सगळं टक्केवारी खाऊन बसलेले चुपचाप. कोणाकडे जाणार? जबाबदार सगळं शिवसाहेब आहेत ना. शिवसाहेबाचा वचा पाहिजे ना. इंजिनियर कोण आहे? इंजिनियर कशासाठी आहेत तिथं? शिवसाहेब कशासाठी आहे इथं? हा, शिवसाहेब इंजिनियर साहेबाचं काम आहे. शहरात आज 100 कोटीचे कामं चालू आहेत, त्याच्यावर तुम्ही वाच करा ना. अहो, आम्हाला विकास पाहिजे, आम्ही विकासाच्या आडी येणार नाही, राजकारण करणार नाही, पण विकास असा करा की जनतेला थोडाही त्रास झाला नाही पाहिजे तुमच्या माहिती. हे ढोल हे कळमनुरीची समस्या मांडण्याकरता प्रशासनाला ऐकू जाईना म्हणून कळमनुरीच्या नागरिकांना ढोल आंदोलन या ठिकाणी केले. ढोलच्या माध्यमातून आपण शिवचे कान उघडतील, डोळ्यानं पाहिल म्हणून या ठिकाणी ढोलचं आंदोलन या ठिकाणी त्याने आपल्या कळमनुरीच्या नागरिकांनी केले. समस्या खूप आहेत. आपण कचरा कुंडीच्या गाड्या बऱ्याच आणल्या होत्या, पण या ठिकाणी कचरा कुंडीची गाडी एकही चालू नाही. बरोबर प्रत्येक ठिकाणी कचरा पडलेला आहे, नाल्यामध्ये अतिशय तुंबलेले आहेत. आणि तुंबल्याच्या नंतर आपण बघितलं असेल की मागच्या महिन्यामध्ये व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी गेलं, बऱ्याच करोडो रुपयाचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. ती सुद्धा परिस्थिती आपण ट्विट माध्यमातून लोकांना दाखवली. अतिच परिस्थिती पिण्याच्या पाण्याची आहे. 8-10 दिवस या ठिकाणी पाणी येत नाही. आलं ते गढूळ पाणी येतंय, त्याला टायमाचं बंधन नाही. कधी सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी पाणी कधी रात्री पाणी सोडतात. या कारणानं सर्वसामान्य माणसाची परेशानी व्हायला. हे सर्वसामान्य गावाचं गाव आहे. या ठिकाणी मजूर सर्वसामान्य लोक काम करणार आहेत. त्याला पाणी सकाळी सोडलं तर पाणी भरता येईल, दुपारी पाणी सोडलं ते कामाला जातील, त्या ठिकाणी ते राहू शकत नाहीत. म्हणून माझी विनंती आहे की पाणी आपण रोज नाही पण कमीत कमी दुसऱ्या दिवशी तरी पाणी सोडावं, शुद्ध पाणी सोडावं आणि टायमावर पाणी सोडावं, ही या ठिकाणी रास्त नागरिकांची मागणी आहे. कचरा कोंड्याच्या गाड्या आहेत, त्या कचरा कोंड्याच्या गाड्या चालू करून साफसफाई करावी. अनेक स्ट्रीट लाईट बंद आहेत. ते स्ट्रीट लाईट कशामुळे बंद आहेत? त्या ठिकाणी लाईट शॉर्ट झाले असतील तर लाईट नवे बसवा, दुरुस्त करायचे दुरुस्त करा. नाही तर आपण त्या ठिकाणी काय अडचणी असतील त्या ठिकाणी प्रशासनाला मांडून काही अडचणी पुन्हा जास्त मोठ्या असतील तर आम्हाला सांगा, आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊन त्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करू. पण समस्या सांगितली तर चर्चा केली तर प्रश्न सुटतील. पण शिवसाहेब भेटत नाहीत, शिवसाहेब बोलत नाहीत. आणि शिवसाहेबाची भाषा सर्वसामान्य नागरिकांसंग ही भाषा काय मला काय वाटते व्यवस्थित नाही. मी 3 वेळा नगरपालिकेला भेट दिली. आजही नगरपालिकेमध्ये आलो तरी भेट नाही. परवा 15 दिवस अगोदर आलतो तरी नाही, 8 दिवस अगोदर आलतो तरी भेट होत नाही. म्हणजे या ठिकाणी शिवसाहेब सर्वसामान्य माणसाचे या ठिकाणी खरं म्हणजे प्रशासक आहेत, पण त्या ठिकाणी भेटत नाहीत, समस्या सुटत नाहीत. म्हणूनच त्या ठिकाणी समस्या नागरिकांच्या वाढाव्यात. माझी प्रशासनाला आताच मी माननीय जिल्हाधिकारी महोदयाला बोललो, त्या ठिकाणी दंडाधिकारी तहसीलदाराला बोललो आणि ही प्रश्न या ठिकाणी सोडावे. अन्यथा आम्ही 18 तारखेला सोमवारी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयाची भेट घेऊ, त्याच्यासमोर त्या ठिकाणी समस्या मांडू. तिथं समस्या नाही सुटल्या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे जाऊन ते कळमनुरीची समस्या सोडवायचा प्रयत्न करून सर्व नागरिकांना सुविधा देण्याचं काम आपण या ठिकाणी करू. कळमनुरीहून प्रतिनिधी मुजीब पठाण, स्वतेज न्यूज, हिंगोली.